जी.आर आला पण वितरणाला कधीपासून सुरुवात होईल, अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत आहे. तर नेमकं वितरण कधीपासून सुरू होऊ शकते या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी व्यवसाय कोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यातांनो, वितरणा संदर्भातला जी.आर हा 24 मार्चला प्रसिद्ध करण्यात आला. या जी.आर मध्ये मागच्या वेळेस पेक्षा निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणी काही वाढणार आहेत का? तर नक्कीच काही लाडक्या बहिणी यावेळेस वाढणार आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकीची झाली होती त्यांनी आता दुरुस्ती केली असेल तर अशा लाडक्या बहिणींना आता समोरचा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. पेंडिंग लाभ हा मिळणार नाही. त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नव्हती अशा लाडक्या बहिणींसाठी अजूनपर्यंत कसलंही ऑप्शन हे उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे. पण आजची आपण माहिती पाहणार आहोत की फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार. तर पाहून घ्या लाडक्यातांनो, फेब्रुवारीच्या हप्त्याला आता फार विलंब झालेला आहे. आपण जो अंदाज धरला होता की 2 हप्ते एकत्रित येईल, पण 2 हप्ते वितरणा संदर्भातला जी.आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तसं पाहतो जर म्हटलं तर 2 हप्ते हे सरकारने एकत्रितपणे द्यायला पाहिजे होते, कारण फेब्रुवारी आणि मार्च दोन्हीही महिने आता जेमतेम संपत आलेले आहे. आणि अशी बातमी येत आहे की या हप्त्याचं तुमचं जे वितरण आहे ते सुद्धा आता विलंब होऊ शकतो. जी.आर जरी आला असेल तरी सुद्धा तुम्हाला लगेच्या लगे वितरण सुरू होणार नाही. तुम्हाला या वितरणाला अजून 8 ते 10 दिवस लागण्याची शक्यता आहे. 24 तारखेला हप्ते वितरणा संदर्भातला जी.आर हा प्रसिद्ध करण्यात आला. तर त्या संदर्भात काही तारखा समोर येत आहे की नेमकं या तारखेवर वितरण होण्याची शक्यता आहे. 100% कुणीही वितरणा संदर्भातली गॅरंटी देऊन तुम्हाला तारीख सांगू शकत नाही, कारण राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी तरी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्या ज्या नेहमी पोस्ट करून लाडक्या बहिणींना आश्वस्त करत असतात, तारीख जाहीर करत असतात, वितरणासंबंधी माहिती देत असतात, पण त्यांनी तसं काहीही केलेलं नाही. जोपर्यंत त्यांची ऑफिशियलपणे अधिकृतपणे माहिती येत नाही तोपर्यंत कुणीही तारीख सांगू शकत नाही. पण प्रसार माध्यमांवर काही तारखा फिरत आहेत. लाडक्यातांनो, त्या तारखा अशा प्रकारच्या आहेत: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 5 तारखेच्या जवळपास, आणि काही तारखा अशा येत आहे की 15 एप्रिलच्या नंतर सुद्धा वितरण होऊ शकते. पण लाडक्यातांनो, माझ्या मते तुम्हाला एवढी वाट पाहायची गरज नसणार आहे आणि आपलं ओपिनियन हे 90% खरीच असतं. लाडक्यातांनो, तुम्हाला जो हप्ता आहे तो जवळपास 31 मार्चच्या अगोदरच मिळणार आहे असा आपला अंदाज आहे. आणि या हप्ते वितरणा संदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.